तीन प्रकारचे भागाकार असतात. हे पहिला आणि दशांश स्थळ सारखेच आहेत. बघा दशांश स्थळ किती आहेत मित्रांनो, याचं आपण रूपांतर यामध्ये करून घेतलं. गणित आहे आपलं. बघा वर दिलेलं आहे अंश काय आहे, भागाकाराचं चिन्ह आहे. आता हे भागाकाराचं चिन्ह मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण पहिल्यांदा शिकायची. तर पहिल्यांदा आपण बघूया की दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक कधी तयार होतो. समजा आपल्याला अपूर्णांक संख्या माहित आहे, बरोबर आहे, म्हणजे 1/3 ही कोणती संख्या आहे, अपूर्णांक संख्या आहे. म्हणजे ही पूर्णांक संख्या नाही, म्हणजेच या 3 ने या 1 ला पूर्ण भाग जात नाही. जेव्हा कोणत्याही अपूर्णांक संख्येमध्ये जर अंशाला छेदाने पूर्ण भाग जात नसेल तर त्या ठिकाणी दशांश अपूर्णांक तयार होतो. बघा 3 ने 1 ला भाग जातो का, नाही जात, म्हणून इथं आपण 0 देतो, पॉइंट लिहितो त्याच्या पुढे. मग याच्यावरती 1 वर 0 देतो, 3 त्रिक 9 होतात. मग 1 उरतो, 3 त्रिक 9 होतात, 1 उरतो, 3 त्रिक 9 होतात. अशा प्रकारे ही जी संख्या येते ती दशांश अपूर्णांक. या पॉइंटला काय म्हणतो आपण, दशांश असं म्हणतो. त्यानंतर बघा 25/2, तर बेक बे बेक बे बेदुने 4, 1 उरला म्हणून इथं आपण पॉइंट दिला. आता 1 ला 1 वर 0 दिला, 10 झाले, बे 5 10, म्हणजे याचं उत्तर येते 12.5. म्हणजे हे दशांश अपूर्णांकामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज. तर दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना बघा पहिल्यांदा आपल्याला हे गणित दिलेलं आहे. या गणिताचं आपल्याला उत्तर काढायचंय. तर बघा 2.24 अधिक 3.1 अधिक 0.025 याची आपल्याला बेरीज करायची मित्रांनो. तर कशी करायची बघा, आता इथे लिहायची बघा 2.24, त्याच्यानंतर लिहायचे 3.1. बघा याची बेरीज करत असताना पॉइंटच्या खाली म्हणजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलंच पाहिजे, तेव्हाच आपली बेरीज बरोबर येईल. त्यामुळं बघा दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह आलेलं आहे. त्यानंतर बघा 3.1 आहे म्हणून आपण इथं 0 दिला. दशांश चिन्हाच्या समोर असलेल्या शून्याला काहीही महत्व नसतो. म्हणजे 3.1 आणि 3.10 हे दोन्ही सारखेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.025 बघा इथे लिहायचे मग 0.025. आता बघा खाली सगळीकडे दशांश चिन्हाच्या पुढं 1 2 3 आकडे आहेत म्हणून आपण इथे 0 टाकून देऊ आणि इथे 0 टाकून देऊ, काहीही फरक पडत नाही. मग यांची आपल्याला करायची बेरीज. 0 अधिक 0 अधिक 5 किती होतात, 5 होतात. 4 अधिक 2 किती होतात, 6. 2 अधिक 1 किती होते, 3 होतात. पॉइंट 2 अधिक 3 किती होतात, 5 होतात. म्हणजे 5.365 हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो आपण. बघा मित्रांनो हे आपलं एक दुसरं एक गणित आहे. यांची हे बघा दशांश अपूर्णांकामध्ये या दोन संख्या आहेत आणि ही पूर्ण संख्या आहे. तर यांची आपल्याला बेरीज करायची. तर कशी करायची बघा, पहिल्यांदा लिहायची बघा 42.347. ठीक आहे, लिहून घेतले. मग अधिक लिहायचे, मग घ्यायचे इथं 0 पॉइंट, बघा पॉइंटच्या खाली पॉइंट आलेला आहे 0.06. आता याच्या पुढे एक आकडा आहे वरच्या याच्यामध्ये म्हणून इथं 0 देऊन टाकले आपण. त्यानंतर बघा 300 लिहायचे म्हणजे 300 300.000. त्याला काही महत्व असते का पॉइंटला, नाही, पण आपल्याला बेरीज करण्यासाठी आपण ते 0 लावत असतो. बघा 7 अधिक 0 अधिक 0 किती होतात, 7 होतात. 4 अधिक 6 किती होतात, 10 होतात. हाताला 1. 3 अधिक 1 किती होतात, 4. पॉइंट बघा 2 अधिक 0 अधिक 0 2. 4 अधिक 0 किती होतात, 4 अधिक 0 होतात 4. 3 म्हणजेच याचं उत्तर आलं मित्रांनो 342.407. तर अशा प्रकारे आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आपल्याला करायची. त्यानंतर बघा तिसरं एक गणित आपण घेऊया. बघा तर मित्रांनो हे आपलं तिसरं गणित आहे. 0.7 अधिक 0.8 अधिक 0.3 यांची आपल्याला बेरीज करायची. बघा कशी मांडायची, 0.7 अधिक 0.8
अधिक 0.3 बघा किती होतात 8 आणि 7 15 15 आणि 3 18 18शी 8 हाताला 1 म्हणजे इकडे आपला 1 अधिक 0 अधिक 0 1 येतंय म्हणजेच बघा 1.8 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. तर त्यानंतर आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी शिकणार आहोत. तर मित्रांनो आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकलेले आहोत. आता दशांश अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी शिकायची. तर बघा पहिलं गणित आहे 0.20 वजा 0.11 बघा दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह आपलं आलं पाहिजे. बघा 0 मधून 1 जाते का नाही जात म्हणजे इकडचा 1 घेतला इकडे झाले 10 10तून 1 गेला किती झाले 9 झाले आणि 1 तून 1 गेला 0 म्हणजे याचं उत्तर काय आलं 0.09. चला तर मित्रांनो आपण दुसरे गणित पाहूया दशांश अपूर्णांकाच्या वजाबाकीचं. बघा 25.22 वजा 2.13 म्हणजे इथे लिहू आपण बघा 25.22 वजा 2.13 बघा दशांश चिन्हाच्या खाली आपण दशांश चिन्ह घेतलेलं आहे बरोबर. आता 2 मधून 3 जातात का मित्रांनो नाही जात म्हणजे इकडचा 1 घेतला मग इथे झाले 12 12 मधून 3 गेले किती झाले 9 राहिले. आता इथे 1 राहिला 1 मधून 1 गेला किती झाले 0 झाले पॉइंट 5 मधून 2 गेले 3 2 मधून 0 गेला 2 म्हणजे याचं उत्तर आलं मित्रांनो 23.09. तर आता आपण तिसरं एक गणित पाहणार आहोत. बघा तिसरं गणित काय आहे 7.032 बघा इथे लिहितो मी 7.032 वजा 6.40 बघा इथे 6 पॉइंटच्या खाली पॉइंट 6.40 वर एक आकडा जास्त आहे म्हणून आपण इथे 0 टाकून देऊ काहीही फरक पडत नाही. दशांश चिन्हाच्या समोर कितीही 0 असतील तर त्याचा काहीही फरक पडत नाही मित्रांनो. बघा 2 मधून 0 गेले काय राहिले 2 राहिले 3 मधून 0 गेले 3 राहिले. आता बघा 0 मधून 4 जातात का नाही जात मग आपण काय करणार इकडचा 1 घेणार मग इकडे होतात 10 10 मधून 4 गेले किती राहिले 6 6 मधून 6 गेले 0 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 0.632 हे आपलं उत्तर आलं. आता यानंतर आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो कुठेही जाऊ नका. लगेच आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहणार आहोत. आपण मित्रांनो दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी शिकलेला आहोत. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला बघायचा आहे. तर आपण पहिल्यांदा एक गणित घेऊ 0.8 गुणिले 0.4 तर बघा 0.8 आणि 0.4 चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर मित्रांनो काय करायचं पहिल्यांदा तर आपण या पॉइंटचा विचार करायचाच नाही बघा आता इथे किती आहेत 0.8 आहेत आणि इथे 0.4 आहेत तर या 8 आणि 4 चा आपण डायरेक्ट काय करू गुणाकार करू तो किती येतो 32 येतो. आता दशांश स्थळाच्या समोर किती आकडे आहेत ते मोजायचे. बघा 1 आणि 2 आकडे आहेत मग इकडून 1 2 आकडे सोडायचे आणि इथं दशांशचं चिन्ह द्यायचं आणि मग इकडे 0 लिहायचं म्हणजे याचं उत्तर काय आलं मित्रांनो 0.32. आता अशाच प्रकारे आपण दुसरं एक गणित पाहू. बघा 0.7 गुणिले 0.3 गुणिले 0.2 ठीक आहे. आता बघा 0.7 गुणिले 0.3 गुणिले 0.2 बघा आता काय करायचं बघा या 7 3 आणि 2 चा पहिल्यांदा आपण डायरेक्ट गुणाकार करून टाकायचा. दशांश चिन्हाचा विचार आपण नंतर करू. बघा 7 चा 3 सोबत गुणाकार केलाय किती येतात 7 गुणिले 3 किती येतात 21 बरोबर आहे. आता 21 ला काय करायचं या 2 न गुणायचं म्हणजे उत्तर किती येते 42 म्हणजे या सगळ्यांचं उत्तर किती यायले मित्रांनो 42 यायले. आता बघायचं आपण दशांश चिन्हाच्या समोर किती स्थळ आहेत ते मोजायचे. बघा इथं दशांश स्थळाच्या समोर इथं 1 आहे इथं 2 इथं 3 आहे. बघा मग आपण पॉइंटच्या समोर 3 स्थळ सोडायचे. बघा 1 2
आणि तिसरं स्थळ इथं नाही म्हणून इथे आपण 0 द्यायचा. 0.0 म्हणजे आपलं उत्तर किती येते? समजा हे 42 होते. ठीक आहे. 1 2 आणि इथं 3. आता इथं पॉईंट द्यायचा आणि मग त्याच्या अलीकडे 0 लिहायचा. म्हणजे याचं उत्तर काय आलं आपलं? 0.042. अजून आपण 2-3 गणित घेऊ आणि तुम्हाला म्हणजे आज इथून तुम्हाला समजूनच जाईल. ठीक आहे. यानंतर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम, दशांश चिन्हाच्या गुणाकाराचा प्रॉब्लेम कुठेही येणार नाही. अशा प्रकारे आपण शिकूया. त्यानंतर बघा 0.7 गुणिले 0.2 गुणिले 0.1. आता बघा काय करायचं? डायरेक्ट बघा 7 2 आणि 1 चा आपल्याला गुणाकार करायचा. 7 1 7, 7 2 14. या 7 ने 2 ला गुणलं 14 आले. 14 1 14 म्हणजे इथं 14 आले. ठीक आहे. आता आपल्याला दशांश चिन्हाचा विचार करायचा. बघा या दशांश चिन्हाच्या समोर इथं किती आकडे आहेत? एकच आकडा आहे. या दशांश चिन्हाच्या समोर किती आकडे आहेत? 1 आहे. या दशांश चिन्हाच्या समोर किती आकडे आहेत? 1 आहे. म्हणजे 1 1 1 किती आकडे झाले? 3 झाले. म्हणजे 1 2 आणि हे 3 म्हणजे इथं पॉइंट द्यायचा. म्हणजे उत्तर काय आलं? 0.014 हे आपलं उत्तर आलं. अजून एक गणित आपण पाहूया. आपण चौथं गणित पाहूया. अजून 0.07 गुणिले 0.03 गुणिले 0.02. तर बघा मित्रांनो, आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. दशांश चिन्हाचा विचार आपण नंतर करायचा आहे. आता लक्षपूर्वक बघा आपण काय करायचं. बघा या 7 या 3चा आणि या 2चा गुणाकार करायचा. 7 गुणिले 3 किती होतात? 21 आणि 21 गुणिले 2 किती होतात? 42 होतात. मग इथं आपण 42 लिहायचे. आता आपण दशांश चिन्हाचा विचार करायचा. बघा दशांश च्या समोर इथे किती आकडे आहेत? 2 आणि इथे 2 आकडे आहेत आणि इथे 2 आकडे आहेत. म्हणजे 2 2 4 2 6 म्हणजे आपल्याला दशांशच्या चिन्हाच्या समोर काय करावं लागतील? 6 दशांश स्थळ तोडावं लागतील. म्हणजे 1 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6. मग इथं आपण पॉइंट देणार आणि इथं 0 लिहिणार. आता मित्रांनो तुम्हाला पूर्ण समजला असेल की दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा. अजून एक मित्रांनो आपण गणित घेऊया याच्यावरती, म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. बरोबर आहे. आता हे 5वं गणित आहे. तर 5व्या गणितामध्ये बघा मित्रांनो 0.01 गुणिले 0.8 गुणिले 0.07 अशा प्रकारचं गणित आहे. तर बघा काय करायचं? दशांश चिन्हाचा विचार नंतर करायचा. पहिल्यांदा 1 हे 8 आणि या 7चा गुणाकार करून घ्यायचा. बघा 1 गुणिले 8 किती होतात? 8 होतात. आणि 8 गुणिले 7 8 7 56 होतात. म्हणजे यांचा गुणाकार किती येते? 56 येते. आता बघा दशांश चिन्हाच्या समोर किती स्थळ आहेत? इथं 1 2 आहेत. इथं 1 3 त्याच्यानंतर इथं 2 आहेत. किती झाले? 5 स्थळ झाले. म्हणजे 1 2 3 4 5 आणि इथं पॉइंट द्यायचा आणि त्याच्या अलीकडे 0 लिहायचा. म्हणजे 0.00056 हे आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार तुमच्या सर्वांना समजला असेल असं मी गृहीत धरतो. कुणाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी त्याला परत समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो. आता आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो. आता आपण गुणाकार शिकलो. आता आपल्याला दशांश अपूर्णांकाचा भागाकार शिकायचा आहे. दशांश अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे अशी खूप मोठी गोष्ट नाही मित्रांनो. ती अत्यंत सहज सोपी आणि समजण्यासारखी आहे. प्रत्येकाला समजू शकते. फक्त लक्षपूर्वक सर्वांनी व्हिडिओ बघा. बघा दशांश अपूर्णांकाचा भागाकार. तर आता आपण काय करू? 3 प्रकारचे भागाकार असतात. हे पहिला प्रकार बघा 0.0018 भागिले 0.03. तर या ठिकाणी बघा मित्रांनो
अंशाच्या जागी दशांश स्थळ काय येतं जास्त आहेत आणि छेदामध्ये दशांश स्थळ काय येतं कमी आहेत. आता दुसरा एक प्रकार बघा, ज्या ठिकाणी 0.018 आणि खाली 0.0003, तर या ठिकाणी अंश स्थानी दशांश स्थळ कमी आहेत आणि छेदस्थानी दशांश स्थळ जास्त आहेत. बघा, तिसरा प्रकार आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश स्थळ सारखेच आहेत. बघा, दशांशच्या समोर 2 आकडे आहेत वर आणि खाली दशांशच्या समोर 2 आकडे आहेत. तर बघा, पहिलं करूया आपण 0.0018 डिवायडेड बाय 0.03. तर पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, या दशांश चिन्हाचा विचार पहिल्यांदा आपण करायचा नाही. पहिल्यांदा आपण डायरेक्ट करायचं. बघा, 18/3, 3 1 3, 3 6 18, म्हणजे आपलं उत्तर किती येते 6 यायले उत्तर. आता बघा मित्रांनो, इथे अंशस्थानी दशांश स्थळ किती आहेत, अंशस्थानी दशांश स्थळ आहेत इथे वर 4 आहेत आणि खाली किती आहेत 2 आहेत. बरोबर, म्हणजे अंशस्थानी 4 मधून 2 गेले, किती उरले 2 उरले. मग आपल्याला इथं दशांश स्थळ किती सोडायचे 2 सोडायचे, म्हणजे 0.06. ठीक आहे. आता दुसरा प्रकार बघा मित्रांनो, या ठिकाणी छेदस्थानी दशांश स्थळ जास्त सोडलेले आहेत आणि अंशस्थानी दशांश स्थळ कमी सोडलेले आहेत. तर बघा, वरच्याच प्रमाणे आपण 18/3 असं डायरेक्ट करून घेणार. 3 1 3, 3 6 18, म्हणजे आपलं उत्तर आलं 6. आता मित्रांनो बघा, इथं अंशस्थानी किती दशांश स्थळ सोडलेले आहेत, 3 दशांश स्थळ सोडलेले आहेत आणि छेदस्थानी किती दशांश स्थळ सोडलेले आहेत, 4 सोडलेले आहेत. 4 मधून 3 गेले मित्रांनो, किती उरतात 1. मग या छेदस्थानी 1 दशांश स्थळ जास्त आहे, म्हणून या 6च्या पुढे 1 0 देणार. आपलं उत्तर किती आलं 60 आलं. आता बघा, या ठिकाणी अंशस्थानी 2 दशांश स्थळ सोडलेली आहेत आणि छेदस्थानी 2 दशांश स्थळ सोडलेली आहेत. मग इथं डायरेक्ट आपण काय करायचं, 18/3, 3 1 3, 3 6 18, म्हणजे याचं उत्तर किती आलं 6. बघा, अंशस्थानी किती दशांश स्थळ सोडलेली आहेत 2 आणि छेदस्थानी किती सोडलेली आहेत 2. 2 मधून 2 गेला, काय उरले 0 उरले, म्हणजे हे जशाला तसं आपलं उत्तर येणार. तुम्हाला जर समजलं नसेल तर अजून आपण एक गणित घेऊया मित्रांनो. तर बघा, 0.015 आणि 0.3. आता बघा काय करायचं, पहिल्यांदा 15 या 3 डायरेक्ट भागायचं. किती आले 3 1 3, 3 5 15, म्हणजे इथं आले आपले 5. आता बघा, अंशस्थानी दशांशच्या समोर किती दशांश सोडलेले आहेत, 1 2 आणि 3. बघा, इथं 3 लिहिले आणि छेदस्थानी किती दशांश सोडलेले आहेत, 1 सोडलेला आहे, म्हणून 3 मधून 1 गेला, किती राहिले 2 राहिले. म्हणजे इथं पॉइंटच्या पुढे किती दशांश सोडायचे 2 सोडायचे, म्हणजे हे 1 आणि हे 2, म्हणजे 0.05 हे याचं उत्तर आलं. आता बघा दुसरं, 0.15 भागिले 0.0003, अशा प्रकारचं गणित आहे. बघा काय करायचं, या 15ला 3 डायरेक्ट भागायचं. 3 1 3, 3 5 15, इथं आले 5. आता आपण दशांश चिन्हाचा विचार करायचा. तर बघा, अंशस्थानी दशांश स्थळ किती आहेत 2 आहेत, म्हणजे दशांशच्या पॉइंटच्या समोर 2 आकडे आहेत आणि इथे पॉइंटच्या समोर किती आकडे आहेत, 1 2 3 4 आकडे आहेत. बरोबर आहे, म्हणजे छेदस्थानी किती दशांश स्थळ जास्त आहेत, 2 दशांश स्थळ जास्त आहेत, म्हणून याच्या समोर आपल्याला काय करायचे 2 0 देऊन टाकायचे. हे झालं आपलं उत्तर. एक उदाहरण आहे ज्यामध्ये आपल्याला दशांश पूर्णांकाचा गुणाकार सुद्धा करायचा आहे आणि भागाकार सुद्धा करायचा आहे. तर मित्रांनो, इकडे लक्ष द्या.
बघा असं पॉइंट मध्ये दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला गणित आलेलं असते, पण आपण काहीही घाबरून जायचं नाही. यामध्ये घाबरण्यासारखं असं काहीच नाही. बघा या दशांश चिन्ह सगळे पहिल्यांदा आपण काय करू, काढून टाकू. म्हणजे दशांश चिन्ह काढून आपण हे गणित लिहू. म्हणजे इथे झाले बघा 275 गुणिले इथला पॉइंट काढला आपण, म्हणजे इथे झाले 972 गुणिले इथला पॉइंट काढला, इथे 121 झाले. त्यानंतर खाली काय झालं बघा, इथं 11 झाले गुणिले इथं 3 झाले गुणिले इथे 5 झाले गुणिले 55 झाले. आता बघा मित्रांनो याचं आपण रूपांतर यामध्ये करून घेतलं. आता या दशांश चिन्हाचा जे विचार आहे ते आपण काय करूया, नंतर करूया. अगोदर आपलं सिंपल गणित आपण करून घेऊया. आता बघा 11 एक 11, 11चा वर्ग आहे बघा 121, म्हणजे 11 एक 11, 11 गुणिले 11 121 होतात. म्हणजे हे 11 एक 11, 11 पाचे 55, इथं राहिले 5. मग बघा या 5नी काय करूया, या 5नी या 275 ला गुणूया. 5 5 25, 2 उरले, 5 5 25. बघा आता काय राहिलं 55 वर राहिलं गुणिले 972, खाली 3 गुणिले 5 राहिले. आता या 5 ने या 55 ला गुणू, 5 1 5, 5 1 5. मग या 3 न काय करू, या 972 ला गुणू. 3 1 3, 3 3 9, 3 दुने 6 आणि इथे 1 उरला, 3 चोक 12. बरोबर आहे. त्यानंतर काय उरलं मित्रांनो, 324 गुणिले 11 राहिले. मग बघा 324 गुणिले 11 किती होतात, 11 चोक 44, हातच्याले 4, 11 दुने 22, 22 आणि 4 26, 26 6, हातच्याले 2, 11 3 33, 33 2 35. म्हणजे याचं उत्तर आलं मित्रांनो 3564. आता आपण दशांश चिन्हाचा विचार आपण आता करायचा. बघा वर दशांश वर म्हणजे अंशामध्ये दशांश ठळक किती सोडलेले आहेत. बघा इथे पॉइंटच्या समोर किती आकडे आहेत, 3, इथं 2 5 आणि इथं 3 8. म्हणजे अंशामध्ये दशांश ठळक 8 सोडलेली आहेत. आणि छेदामध्ये बघा किती सोडलेले आहेत, इथे 2, इथे 4 6, इथे 2 8 आणि इथे 2 10. म्हणजे छेदामध्ये 10 दशांश स्थळ सोडलेली आहेत. मग काय करायचं मित्रांनो, या 10 मधून 8 गेले किती राहतात, 2 राहतात. मग या आणि 2 कुठे राहतात, छेदामध्ये जास्त 2 जास्त दशांश स्थळ सोडलेली आहेत. म्हणून यापुढे आपण काय करायचं, 0 0 लावायचा. म्हणजे उत्तर आलं आपलं 3,56,400 हे आपलं उत्तर येईल. आता आपण दुसरं एक गणित करूया. दुसरं गणित आहे आपलं, बघा वर दिलेलं आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी गुणाकार, अंशस्थानी आणि छेदस्थानी दशांश रूपामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांचा गुणाकार भागाकार आपल्याला करायचा आहे. चला तर मग कसा करतो बघूया. आता बघा पहिल्यांदा आपण जसं अगोदरच्या गणितामध्ये सांगितलं तसं आपण दशांश चिन्हाचा विचार आता करायचा नाही, नंतर आपण दशांश चिन्हाचा विचार करू. मग आता इथे लिहायचे डायरेक्ट 13 गुणिले हे पॉइंट आहे इथला, हे आपण पॉइंटचा विचार नंतर करणार आहोत. 225 गुणिले इथे 49, इथे डायरेक्ट 2, ठीक आहे, भागिले 15 गुणिले 3 गुणिले 91, ठीक आहे. आता बघा 13 1 13, 13 7 91, त्याच्यानंतर 7 1 7, 7 7 49, त्याच्यानंतर बघा 15 1 15, 15 15चा वर्ग आहे 225, म्हणजे इथे आले 15, 3 1 3, 3 5 15. मग वर किती आले मित्रांनो, बघा 5 गुणिले 7 गुणिले 2, खाली काही उरले का, काहीच उरले नाही. मग 7 गुणिले 5 बरोबर काय, 35 गुणिले 2, म्हणजे उत्तर किती आलं आपलं 70 उत्तर आलं. आता या ठिकाणी आपण दशांश चिन्हाचा विचार करू. बघा वर किती दशांश स्थळ सोडलेली आहेत ते बघा. आता बघा इथे सोडलेले आहेत 2, इथं 2 4,
इथे 4 सोडलेले, 4 आणि 4 8, इथे 1 सोडलेला आहे. किती झाले? 9 झाले. आता म्हणजे अंश स्थानी 9 दशांश स्थळं सोडलेली आहेत. आणि खाली बघा इथे 3 सोडलेले आहेत, इथे 1 सोडलेला आहे, 4, इथे 3 सोडलेले आहेत. म्हणजे 3 1 4 3 7, म्हणजे छेदस्थानी 7 दशांश स्थळं सोडलेली आहेत. आणि 9 मधून 7 गेले किती होतात? 2 राहतात. मग आपल्याला इथे उत्तरामध्ये 2 दशांश स्थळं सोडायचे. तर मग आपलं उत्तर किती आलंय? हे 70 आपलं उत्तर आलंय. म्हणजे 2 दशांश स्थळं आपल्याला सोडायचे. का सोडायचे? कारण अंशामध्ये 2 दशांश स्थळं जास्त आहेत. बघा 1 2, मग इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि त्याच्या अलीकड 0 द्यायचा, म्हणजे 0.70 हे आपलं उत्तर आलं. चला तर मित्रांनो आपण तिसरं गणित करू. हे तिसरं गणित थोडस वेगळं आहे मित्रांनो. बघा याच्यामध्ये फक्त इथे काय आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. आता हे भागाकाराचं चिन्ह आपल्याला कसं काढून टाकायचं? याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं. याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बघा या ही जी पुढची टर्म आहे, या टर्मचा आपल्याला गुणाकार व्यस्त करायचा. म्हणजे छेद हा अंशस्थानी न्यायचा आणि अंश हा छेदस्थानी आणायचा. बघा कसं करायचं? 6.8 हे इकडचं दशाला तसं लिहून टाकायचं. 0.42 भागिले 0.64 गुणिले 0.35. आता इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि इथं गुणाकार भागाकाराच्या जागी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आणि मग छेद काय करायचा? वर न्यायचा. वर लिहायचा मग छेदस्थानी, अंशस्थानी लिहायचा छेद. 0.08 गुणिले 0.72 गुणिले 1.5 भागिले 0.17 गुणिले 0.24. बघा अंश हा छेदस्थानी आणला आणि छेद हा अंशस्थानी नेला आणि भागिलेचं गुणिले केलं. आता बघा मित्रांनो, आता आपल्याला हे सोडवायचंय. तर बघा हे आपण गुणाकाराचं चिन्ह काढून टाकलं आणि याच्यामध्ये इथे असं गुणाकाराचं चिन्ह दिलं तर हे पण काय होईल? बरोबरच होईल. तर बघा आता आपण आता दशांश चिन्ह काढून याला मांडून घेऊ. बघा कसं मांडायचं? 6.8 गुणिले पॉइंट घ्यायचा नाही, 68 गुणिले 42 गुणिले 8 गुणिले 72 गुणिले 15 आणि खाली राहिले मित्रांनो 64 गुणिले 35 गुणिले 17 गुणिले 24. आता यांचे भागाकार गुणाकार आपल्याला करून घ्यायचा. बघा तर बघा मित्रांनो, आता यांचा आपल्याला काटाकाटी करायची आहे. बघा 17 1 17, 17 चोक 68. ठीक आहे, म्हणजे हे 17 गेले, वर इथे 4 राहिले. त्याच्यानंतर या 4 न या 24 ला आपण काय करू? भागूया. 4 1 4, 4 सख 24. ठीक आहे, म्हणजे इथं 6 राहिले, इथे 1 राहिला. त्याच्यानंतर याला आपण 3 1 3, 3 2 6, 3 5 15, म्हणजे इथं 2 राहिले, इथं 5 राहिले. त्याच्यानंतर बघा काय होते? 7 5 35, 7 सख 42, म्हणजे इथं 6 राहिले, इथं 5 राहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 8 1 8, 8 8 64, म्हणजे 42 6 बेचोक 8, म्हणजे वर 3 राहिले, खाली 4 राहिले. मग आता बघा 4 1 4, 4 1 4, इथं उरले 3, 4 8 32. ठीक आहे. आता बघा हे 5 आणि हे 5 कॅन्सल झाले. वर काय राहिले बघा मित्रांनो? वर राहिले 3 गुणिले 18, 3 गुणिले 18 आणि खाली राहिले बघा हे 2 राहिले. ठीक आहे, खाली फक्त 2 राहिले. बे 1 बे, बे 9 18, म्हणजे याचं उत्तर काय आलं? 27 हे याचं उत्तर आलं. आता बघा याच्यामध्ये अंशस्थानी, आता इथे बघा बरं का, यामध्ये जर पाहिलं आपण किती दशांश स्थळ सुटलेत तर ते आपलं चुकून जाईल. त्याच्यामुळे आपण हे जे आपण कन्वर्ट केलंय, रूपांतरित केलंय गुणाकार व्यस्त घेऊन, त्यामध्ये आपण बघायचं. तर बघा इथं दशांश स्थळाच्या एक दशांश स्थळ सोडलेलं आहे, इथं 2 सोडलेले आहेत, 3 झाले, इथं 4 5 6 7 8
म्हणजे वर आहेत 8 आणि खाली किती आहेत 2, 2, 4, 2, 6, 2, 8 म्हणजे खाली सुद्धा काय आहेत 8 दशांश स्थळ आहेत. 8 मधून 8 गेले किती राहिले 0 राहिले. म्हणून हे 27 आपलं जशाला तसं आन्सर राहील. कुठेही दशांश स्थळ द्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो दशांश पूर्णांक आपलं पूर्ण झालं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून खूप खूप नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर येतील. आपला सपोर्ट राहू द्या. थँक्यू.